हॅलो चेक हॅलो. आपल्या सर्वांपर्यंत आवाज पोहोचत आहे का? कृपया आम्हाला कमेंट द्यावी, कारण या ठिकाणी तुम्हाला समजते की नाही समजत आहे, आवाज येतोय की नाही येतो आहे हे काय आम्हाला समजत नाही. तेव्हा आपण त्या ठिकाणाहून कळवावं. आपण सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात. परत सर्वांना मी या ठिकाणी क्रांती जय भीम करतो.
हॅलो. हॅलो. वो छत्रपति शिवाजी से पूछो, समंदर में पानी कितना है, वो मछली से पूछो। तलवार कैसे चलाना है, वो छत्रपति शिवाजी से पूछो। अरे समंदर में पानी कितना है, वो मछली से पूछो। और इस देश का संविधान कैसे बनाते हैं, वो मेरे बाबा साहब से पूछो। आणि म्हणून बांधवांनो, दोन अशा महापुरुषाचा संगम या गीतामध्ये मांडतो आहे। या भूवरती दोन असे महापुरुष जन्म आले की त्यांनी आम्हाला स्वाभिमानाचं जीवन शिकवलं। समानता, ज्याला समता, बंधुत्व, न्याय या त्रिकोणी संगमाने ज्यांनी आम्हाला जीवनभर माणूस बनवण्याचे प्रयत्न केले। 1600 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि 1800 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। काय केलं या बहुजनांसाठी या दोघांनी, आपल्याला या सादर गीतात ऐकायचं आहे। तर ते दोन राजे कुठले? अरे दोनच राजे इथे गाजले,
दोनच राजे कुठं या कोकण भूमीवर असे दोन रत्न जन्माला आले की त्यांनी अखंड बहुजनांचा उद्धार केला. ते दोन राजे कोणते आणि कुठे? दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले, राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर, कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळावर, एक त्या रायगडावर, तळावर. एक त्या रायगडावर आणि एक चौदार तळ्यावर. बांधवांनो, या कोकण पुण्यभूमीवर असे दोन राजे जन्मले की त्यांच्या पुण्यामुळे आज संपूर्ण हा जग शांतमय वातावरणामध्ये जगत आहे, स्वाभिमानाने जगतो आहे. मग ते दोन राजे कुठे? एक एक शब्द ऐकायचा आहे बांधवांनो. रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलिताचा राजा, दलितांनी दलिताचा राजा माडी घोषित केला, दलितांचा राजा माडी घोषित केला, दलितांनी दलितांचा राजा माडी घोषित केला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. बांधवांनो, 6 जून 1674 ला या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. परंतु रायगड ऐसा सहज झाला नाही. सहज नाही झाला, याच्यासाठी खूप कष्ट खायचं काम पडलं. कारण तेव्हा या देशामध्ये मनुस्मृती नावाचं ग्रहण होतं. या मनुस्मृतीनं या छत्रपती शिवाजी महाराजांना छळलं बांधवांना. कारण शिवाजी महाराजाला शूद्र म्हणून गणलं गेलं आणि या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता. का? तर शिवाजी महाराज हे शूद्र जातीचे आहे. राजाचा मुलगा शूद्र ठरवते कोण? ही मनुस्मृती. बांधवांनो, या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण तयार होईना. मग काय करावं लागलं शिवाजी महाराजांना? काशीवरून गागा भट्टाला अमाप असा दान देऊन, लालूच देऊन दूर केलं आणि त्यांची तारीख नेमून घेतली. त्या मोबदल्यामध्ये काय काय द्यायचं ठरलं. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वजन 64 किलो होतं. या 64 किलो वजनाचे छत्रपती एका तराजामध्ये बसले आणि एकूण मोहरा, सोनेरी मोहरा
ते एका तराजात टाकल्या आणि शिवाजी महाराजांचा तुला गेला, सोन्याचा तुला गेला. 64 किलो सोनं काशीच्या भट्टाला द्यायचं काम पडलं. आणि तेही शिवाजी महाराजांना वाटलं की गागा भट्टला जर सांगितलं, आपण अगोदर सांगितलं तर इथल्या मनोवाद्यांना, इथल्या ब्राह्मणाला कळेल. 2 महिने अगोदर गागा भट्टाला शिवाजी महाराजांचं शासन गेलं. गुपीमध्ये त्यांची तारीख नेमून घेतली, कारण शिवाजी महाराजांना इथले कावे माहीत होते, कारण त्याच्याच सरकारामध्ये ब्राह्मण होते, सर्व कारभार ब्राह्मण पाहत होते. आणि म्हणून काशीवरून गागा भट्टाला घेऊन आले. 24 सप्टेंबरला त्यांचं आगमन रायगडावर झालं. 10 राज्याभिषेक करायचे सांगितले. 10 प्रायश्चित अभिषेक, राज्याभिषेक. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं, ब्राह्मणाचं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही अगोदर लढाया केलेल्या आहेत, यामध्ये असंख्य ब्राह्मण मारले गेलेले आहेत. त्या प्रत्येक ब्राह्मणाचं प्रायश्चित तुम्हाला करावं लागणार, त्या बदल्यात तुम्हाला सोनं द्यावं लागणार. 100 मोहरा एका ब्राह्मणाच्या पाठीमागे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं, या राज्याभिषेकासाठी माझी पूर्ण इस्टेट गेली तरी चालते, पण मी छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही, या मनुच्या छाताळामध्ये लाथ मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सर्व काही शिवाजी महाराजांना देऊ केलं. आणि तो काशीचा गागा भट आला. 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. ते अपमानास्पद. बांधवांनो, इतिहासामध्ये नोंद आहे. हा त्याजकीय विधी संपन्न केला, अपमानास्पद. तो कपाळाला टिळा पायाच्या अंगठाने लावला आणि राज्याभिषेक केला. हा कालांतराने राज्याभिषेक झाला. आणि हा अभिषेक झाल्यानंतर कालांतराने बाबासाहेबांचा जन्म होतो 1891ला. आणि संपूर्ण इतिहास बाबासाहेब वाचतात, चिंतन मनन करतात की केवढा मोठा माझ्या राजाचा अपमान झाला. कारण शिवाजी महाराजांचं आणि बाबासाहेबांचं फार जिव्हाळ्याचं नातं होतं, वैचारिक नातं होतं. जेव्हा बाबासाहेब पत्र व्यवहार करायचे तेव्हा जय शिवराय लिहिल्याशिवाय पत्राला सुरुवात करत नसत आणि गुरुस्थानी मानत. परंतु आम्हाला या शिवाजी महाराजांचा विकृत इतिहास आमच्या बालकांना, आमच्या लेकरांना शिकवला गेला आणि तेच आमच्या डोक्यात बिंबवलं गेलं. आम्हाला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आमच्यापर्यंत येऊ दिला नाही. काय इतिहास आहे? आणि म्हणून या गीतामध्ये लिहिलेलं आहे, रायगडावर शिवरायाचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलिताचा राजा माडी घोषित केला, राजा माडी घोषित केला. दलितांनी दलिताचा राजा माडी घोषित केला. दोन नरमणे दिला म्हणे, त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर.
जे माणसं नव्हते त्यांच्या त्यागाला सीमा नव्हती आणि म्हणून त्यांच्या वडिलांची जे शिक्षण प्रणाली होती ती पूर्ण दोन्ही महापुरुषांनी आपल्या चरणात आणली होती आणि म्हणून राजाचा एक पुत्र आणि एक पुत्र सुभेदाराचा एक राजाचा पुत्र शहाजी राजे एक सुभेदाराचा पुत्र सुभेदार रामजी संस्कार काय अडाणी नव्हते ज्या मातेनं राज्य कारभार सांभाळला जिजा मातेनं या मातेनं शिवाजी महाराज बालवयात असताना लाड केला नाही वयाच्या 7व्या वर्षी त्याच्या हातात तलवार दिली दांडपट्टा शिकवला घोड्यावर बसण्याचं शिकवलं आणि आमच्या आजच्या बाया लग्न होस्तोर लेकराचा लाड करतात कधी जाईल लढाईला ज्या रामजी बाबानं बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आपल्या मुलीचे दागिने मोडले सख्या भावाचं बाबासाहेबांच्या भावाचं आनंदाचं शिक्षण सोडलं पण बाबासाहेबांना घडवलं त्यांना माहित होती त्यांची बुद्धिमत्ता माहित होती एक राजाचा पुत्र होता तर एक सुभेदाराचा पुत्र होता ते संस्कार या महापुरुषावर होते आणि म्हणून दोघांचाही बी एकच विचार होता एकच विचारधारा होती जे शिवाजी महाराजांचे विचार आहेत तेच बाबासाहेबांचे विचार होते परंतु बाबासाहेबांच्या लेखणीच्या माध्यमातून सर्व महापुरुषाला जीवन ठेवण्याचं काम बाबासाहेबांना केलं आणि म्हणून राजाचा एक पुत्र आणि एक पुत्र सुभेदाराचा पुत्र सुभेदाराचा दोघांचा तर एकच बाणा होता होता राजा तर एकच बाणा होता होता राजा दोघांचा तर एकच बाणा होता होता राजा अब्दुल कलाम आजाद ने मिन्नत खरीदली थी अब्दुल कलाम आजाद ने मिन्नत खरीदली थी सुभाष चंद्र बोस ने आग खरीदली थी पंडित जवाहरलाल नेहरू ने तख्ता और ताज खरीदली थी गोली चलाकर नथुराम ने लालच खरीदी थी गोली खाकर गांधी जी ने जन्नत खरीदी थी मगर कलम चलाकर मेरे भीम ने इस भारत की इज्जत खरीदली थी आणि म्हणून दोघांचा तर एकच बाणा होता होता राजा दोघांचा तर एकच बाणा होता होता राजा दोघांचा तर एकच बाणा होता होता राजा जैसे बने जैसे बने अमृताची घागर
हाती लेखणी होती. दोघांचे विचार एकच होते. त्यांनी तलवारीच्या भरोशावर हा समाज जिंकला आणि बाबासाहेबांच्या लेखणीच्या बळावर संपूर्ण भारत जिंकला. शिवाजी महाराजांना तलवार काढायची काम पडली, बाबासाहेबांना पेन काढायची काम पडली. फरक एवढा आहे. बाबासाहेबांना एकही रक्ताचा थेंब न सांडवता हा भारत जिंकला. परंतु त्या काळची गरज होती, शिवाजी महाराजांना गरज होती तलवार काढण्याची आणि म्हणून शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी आपले राज्य प्रस्थापित केलं. बांधवांनो, शिवरायाच्या हातात तलवार भवानी होती. आम्हाला शिकवलं जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. आणि इतिहासात लिहिलं की शिवाजी महाराजांना भवानीचा आशीर्वाद होता. बांधवांनो, आम्हाला विकृत इतिहास शिकवला, आम्ही विकृत इतिहास डोक्यामध्ये घेतला. पण आपण विज्ञानवादी आहोत. खरा इतिहास काय, खोटा इतिहास काय, हे पारखण्याची बुद्धी आपल्याजवळ आहे. याचा वापर करावा. बाबासाहेबांना डोकं दिलं आपल्याला. मग विकृत इतिहास कोणता? बांधवांनो, भवानीचं आणि शिवाजी महाराजांचं काही घेणं नाही. भवानीची पूजा करायची, परंतु जी तलवार भवानी होती ही कंपनीची तलवार होती. भवानी कंपनीची तलवार शिवाजी महाराजांच्या हातात होती. वर्त नव्हतं, वर्त किंवा आशीर्वाद नव्हता. मग ही तलवार भवानी कंपनीची असल्यामुळे तिला भवानी तलवार म्हणतात. परंतु आमच्या डोक्यात जय भवानी जय शिवाजी. आपण इतिहास वाचला पाहिजे. आम्हाला दुसरा इतिहास शिकवला. आमचे मास्तर बी डीएड बीएड झालेले आमच्या मुलांना शिकवतात. जेव्हा शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले तेव्हा एका प्राण्याच्या कमरेला, घोरपडीच्या कमरेला दोरी बांधून शिवाजी महाराज वर गेले, असा विकृत इतिहास शिकवला आम्हाला. बांधवांनो, तुम्ही तर्कबुद्धीला विचारा, मनन करा, चिंतन करा. घोरपडीला जर दोरी बांधली तर खरंच माणसं जातील का बरं? हा विचार आणा. विज्ञानवादी विचार करा. बांधवांनो, इतिहास विकृत शिकवला, आम्ही शिकलो. खरा इतिहास असा आहे की प्रतापगडावर जेव्हा शिवाजी महाराज जात होते, अमावस्येला गेले असता अंधार कुट्ट होता आणि गड फार उंच होता. त्या ठिकाणी जाण्याचा असा रस्ता दिसत नव्हता. एका खिंडीमध्ये सर्व त्यांचे मावळे शिवाजी महाराज जमले आणि त्या मावळ्यात शिवाजी महाराजांचा मावळा एक, त्याचं नाव होतं यशवंत घोरपडे. हा मावळा म्हणाला, महाराज हा किल्ला मी सर करणार, माझ्याजवळ दोरी द्या. तो यशवंत घोरपडे सर 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 पळत गेला. तो किल्ला सर केला, वर गेला. वर गेल्यानंतर तिथून तो दोरी बांधली आणि खाली टाकली. तेव्हा शिवाजी महाराजांसकट सर्व मावळे वर गेले. त्याचं नाव होतं यशवंत घोरपडे. पण आम्हाला काय शिकवलं? यशवंती नावाची घोरपडीण होती आणि ती घोरपडीला दोरी बांधली आणि म्हणून शिवाजी महाराज वर गेले. शोभलं पाहिजे, खोटं बोलण्याचं बी पचलं पाहिजे. अरे काय काय खोटा इतिहास शिवाजी महाराजांचा लिहिला. अरे शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं सुद्धा षडयंत्र या देशामध्ये आलं. शिवाजी महाराजांच्या आईला सुद्धा बदनाम करण्याचे षडयंत्र आजही मनुवादी करत आहे. हे आजच्या माझ्या तमाम बहुजन मावळ्यांना समजलं पाहिजे. विकृत इतिहास फेकून द्या, सत्य इतिहास सांगा.
आम्हाला दुसरा इतिहास शिकवला. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते, समर्थ रामदास. परंतु त्यांनी विकृत इतिहासामध्ये त्यांचे गुरु दिले, परंतु त्या गुरूंनी शिवाजी महाराजांना एखादे काही शिकवलं असाल हे कुठे इतिहास नाही. मग त्यांचे गुरु कोण होते? त्यांचे गुरु दुसरं कोणीच नाही. पहिले गुरु जिजामाता, दुसरे गुरु तुकाराम महाराज. अरे 12व्या वर्षी छत्रपती ही पदवी तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना बहाल केली. लक्ष असावं, 12व्या वर्षी एक बालक 12 वर्षाचा असताना तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना तुकोबा छत्रपती ही पदवी दिली. हा इतिहास आहे. हा इतिहास आपण वाचला पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे. विकृत इतिहास कोणता आणि सत्यवादी इतिहास कोणता? आणि आम्हाला सत्यवादी इतिहास पाहिजे, विज्ञानवादी इतिहास पाहिजे. सत्य म्हणजे सत्य, आम्हाला खोटा इतिहास नाही पाहिजे. आणि म्हणून राजाचा एक पुत्र आणि एक पुत्र सुभेदार राजा, पुत्र सुभेदार राजा, पुत्र सुभेदार राजा. शिवरायाच्या हातामध्ये तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. आता खोटा इतिहास चालणार नाही. हम भीम के वासियों को ना समझो नादान मुट्ठीभर, हम भीम के वासियों को ना समझो नादान मुट्ठीभर. अरे मचा देंगे शोर दुनिया में मुट्ठीभर, हमें नहीं मरना इन कुत्तों की तरह. अरे लड़कर भी जान दे देंगे दुनिया में मुट्ठीभर. आम्ही बाबासाहेबांचे शिवाजी महाराजांची औलाद. आता खोटं पटवून घेतल्या जाणार नाही, कारण त्या काळी होतं खोटं लिहिण्याचं. इतिहास करणारे आमचे लोक होते, पण लिहायला मोठे लोक होते ना, ब्राह्मण लोक. इतिहास करणारे लोक आमचे, पण लिहिणं आमच्या हातात नव्हतं. आता काय काय लिहिलं ते जाणणारे आमचे लोक आहेत, विद्वान आहेत. आणि म्हणून खरे इतिहास आपल्याला खरा शिवाजी समजून घेतला पाहिजे, खरा बाबासाहेब समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून शिवरायाच्या हातामध्ये तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. निनादती दोघांच्या नावे, निनादती दोघांच्या नावे, कोकणातले डोंगर, कोकणातले डोंगर, कोकणातले डोंगर. निनादती दोघांच्या नावे, कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर.
जे संस्कार या दोन महापुरुषावर टाकले असे सुसंस्कार या दोन महापुरुषावर घडले म्हणून तुमचा आमचा उद्धार झाला बांधवांनो. जिजामातेने योग्य असं शिक्षण देऊन परिपूर्ण शिवाजी महाराजाला केलं आणि त्याच परी ज्या मीरा आत्याने रामजी बाबाने बाबावर जे संस्कार टाकले ते संस्कार वाया गेले नाही बांधवांनो. आणि म्हणून या दोन्ही मातेने कसे आपले बाळ स्वीकारले, कसे संगोपन केलं आणि कसे संस्कार टाकले. एक जिजामातेने आणि एक मीरा आत्याने, एक मीरा आत्याने, एक मीरा आत्याने, एक मीरा आत्याने क्रांती निखारे दोन फुंकले हृदयाच्या मात्याने. दीपस्तंभ हे दोन लाभले, दीपस्तंभ हे दोन लाभले, दोन्ही वीर बहादर, दोन्ही वीर बहादर, दोन्ही वीर बहादर. दीपस्तंभ हे दोन लाभले, बदलार की सागर, बदलार की सागर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर, 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 एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. गीताचा शेवट सादर करतोय. हॅलो. प्रतापसिंगा शिवरायाने न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला. प्रतापसिंगा शिवरायाने न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रतापसिंगा शिवरायाने न्याय निवाडा केला. तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. विचारधारा एकच होती. जे शिवाजीला महाराजाला करायचं होतं ते फुले बाबांनी केलं, जे फुले बाबांना करायचं होतं तेच बाबासाहेबांना करायचं होतं. मनुस्मृतीचं दहन महात्मा फुलेला सुद्धा करायचं होतं, पण ते त्यांच्या अवस्था अशक्य झालं. त्यांचं राहिलेलं काम, अपूर्ण राहिलेलं काम बाबासाहेबांना केलं आणि या फुले शाहू आंबेडकरांचं राहिलेलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं. कारण या महापुरुषांचे विचार सोने आहे. बुद्ध, फुले, भीमाचे विचार सोने आहे आणि याच मार्गाने तुम्हाला जाणे आहे. विचारले जीवनी या विचारांना मनोज राजा तर येणाऱ्या हजारो पिढ्या बर्बाद होणे आहे. लक्ष असा.
शिवाजी महाराजांचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे आचरणात आणण्याची गरज आहे आज. तो न्याय निवाडा बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिला बांधवांनो, परंतु घटना कुठे आहे? आज घटना किती टक्के अंमलात आहे याचा विचार करण्याची गरज आहे. तो मनोवाद काय गेला असं समजू नका. तुम्ही शांत राहू नका. आजही जी बाबासाहेबांना अनमोल अशी घटना लिहिली ती आजही धोक्यात आहे बांधवांनो, लक्ष असावं. एवढी महान तपश्चर्या करून बाबासाहेबांनं या देशाला ही घटना दान केली. 395 कलमाचं राज्य घटना या देशाला दान केलं. परंतु या घटनेवर सुद्धा आजच्या मनोवाद्यांचा डोळा आहे. ही घटना बदलण्याचे षडयंत्र करतात आणि म्हणून रणजित संजोळे आमचे गुरु एके ठिकाणी लिहितात. काय लिहिलं रणजित संजोळे साहेबांनी? अरे घटना भीमाची पाहून जो तो जळतोय रे. अरे घटना भीमाची पाहून जो तो जळतोय रे. अरे जळून जळून राख होऊनी, जळून जळून राख होऊनी मरतय रे. जळून जळून राख होऊनी मरतय रे. घटना भीमाची पाहून जो तो जळतोय रे. घटना भीमाची पाहून जो तो जळतोय रे. जळून जळून राख होऊनी मरतोय रे. जळून जळून राख होऊनी मरतय रे. जळून जळून राख होऊनी मरतय रे. सांगा इथे काय कोणाला कळतंय रे. सांगा इथे काय कोणाला कळतंय रे. बापाची पुण्याई म्हणून हे मिळतंय रे. अरे घटना भीमाची पाहून जो तो जळतोय रे. घटना भीमाची पाहून जो तो जळतोय रे. अरे जळून जळून राख होऊनी मरतोय रे. भीमाची पाहून जो तो जळतोय रे. जळून जळून राख होऊनी मरतोय रे. आजही घटना धोक्यात आहे बांधवांनो, म्हणून रात्र वैर्याची आहे. एकदम गाढ झोपू नका, रात्र वैर्याची आहे. आणि या संविधानाचं तुम्हा आम्हा सर्वांना, या भारतीयांचं कर्तव्य आहे संविधानाचं रक्षण करावं. कारण इथं बाबासाहेबांचं खाणार आहेत पण गुण गाणारे कमी आहेत. बाबासाहेबांच्या सवलती घेणारे भरपूर लोक आहेत, पण बाबासाहेबांच्या कार्याशी गद्दारी करणारे भरपूर लोक आहेत. कारण अंधाराला रात म्हणतात, अंधाराला रात म्हणतात. अरे पंथीत जळणाऱ्या कापसाला वात म्हणतात. शिजलेल्या तांदळांना भात म्हणतात. आणि सवलती घेऊन बाबासाहेबांना विसरतात, त्यांना हिजड्याची जात म्हणतात. बाबासाहेबांशी इमानाने राखा रे. ज्याने ज्याने बाबासाहेबांचं काम इमानदारीने केलं त्या स्वाभिमानाने जगतोय. आणि ज्याने ज्याने बाबासाहेबांची बदनामी केली तर त्याने कुत्र्याची ती घडत नाही. म्हणून सर्वांचं कर्तव्य बनतं या भारत देशाच्या घटनेचं संरक्षण करणं. आपला काट आजही गेला नाही, आपलं कॉम्पिटिशन आजही गेलं नाही. ज्या अयोध्येमध्ये आता रामाचं मंदिर उभारण्यात येत आहे, अयोध्या म्हणजे काय? अरे बुद्ध काळाची ही साकेत नावाची राजधानी आहे. या ठिकाणी सम्राट अशोकांना मोठं स्तूप बांधलं होतं. कोठून आली मस्जिद, कोठून आली रामे. तिथं पुरावे सापडले बुद्धाच्या मूर्त्या खोदताना अशोक स्थापित चक्र निघाले.
अयोध्या हे दुसरे काही नाही, बुद्धाची नगरी आहे, बुद्धाची नगरी. आम्ही सांगत नाही, ते पुरावे सांगतात. एवढंच नव्हे, पंढरीचा पांडुरंग राहू द्या, तिरुपतीचा बालाजी राहू द्या, अरे जिथं जिथं श्रीमंत देव होता, हे देव नाही बांधवांनो, पूर्वीचे बुद्ध विहार होते, लक्षात घ्यावं. आणि म्हणून आजही आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे. परंतु आजही आमचं भीमसैनिक रस्त्यावर उतरायला तयार आहे. परंतु या कोरोनामुळे आम्ही घरात बसणार. ही कोरोना आली कुठून? कोण आणली? कोरोनाचा उगम चीन मधून झाला. चीन मधून इथं रोग कसा काय आला? आमचे सैनिक गेलते का तिथं? आमच्या गरीब माणसं जाऊ शकतात का? पण कोण गेलं चीन मध्ये? अरे उच्चवर्णीय चीन मध्ये जातो ना. आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं विमानात जातात का? हा रोग भारतात आणला कोण? हा विदेशातला रोग भारतात आला आणि त्याच्यापेक्षा हानी या देशामध्ये होते आहे. आणि याला महामारी म्हणाले. महामारी. अरे महामारी म्हणजे काय? एका दिवसात मोजता येत नाही एवढे मळे पडतात, त्याला महामारी म्हणतात. किती मरायले माणसं कोरोनाने? नाही, या मागे मोठं षडयंत्र आहे बांधवांनो. एका जागतिक लेवलच्या डॉक्टरनं चॅलेंज केलं, मला 1 करोडचा पेशंट दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. डॉक्टर का पिशे आहेत का? या कोरोनामुळे आम्ही अडकून घरात पडलोय. तिकडे जे साध्य करायचं ते साध्य होत आहे बांधवांनो. आणि म्हणून काल परवा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं, बसाला या कोरोनाचा लाड, तुमच्या दुकानं उघडा, कार्यक्रम चालू करा. परंतु या ठिकाणचं सरकार ना जगू देतं ना मरू देतं, अशी अवस्था या समाजाची करून ठेवली. माध्यम कोरोना. आणि म्हणून आपल्याला सत्यवादी होऊन या गोष्टीचा तिरस्कार केला पाहिजे. सत्य काय हे जगापुढे मांडलं पाहिजे. कारण फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने आपल्याला वारसा घेऊन क्रांती करायची आहे. आणि म्हणून शेवटी या गीतामध्ये प्रताप सिंग बोदडे लिहितात, घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी ही घटना आपल्याला बहाल केलेली आहे. आपल्याला घटनेच्या चौकटीमधून मध्ये राहून काम करायचं आहे. कारण घटना आमच्या बाबाने लिहिलेली आहे, त्याच्या विरोधात जाणारे आम्ही नाही. आणि म्हणून तो न्यायनिवाडा कसा केला? प्रताप सिंगाने त्याचा तो न्यायनिवाडा केला. न्यायनिवाडा केला.
यानंतर माझे लहान भाऊ चार्जिंग नाही चार्जिंग नाही सात वाजता चालू झाला पाहिजे हो हॅलो अरे सरजी कार्यक्रम कसा वाटतो नाही बंद नाही केलं चालू आहे हॅलो सेटिंग बिघडली थोडी कार्यक्रम चालूच राहणार आहे स्पष्ट दिसत आहे ना हां ठीक आहे हो चालू आहे हां हां वा 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 व्हेरी गुड सर चांगला हां ओके ओके धन्यवाद थँक्यू सर हां चालू ठीक आहे ओके ओके स्क्रीनवर चांगलं म्हणजे स्पष्ट दिसतोय ना हां जी सर हां ओके सर थँक्यू एकदम स्पष्ट दिसतो आणि पूर्ण फॅमिली बघून राहील ऐकायला का पाच मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे तरी सर्वांनी चला हां लक्ष असावं या ठिकाणी संविधान ग्रुप दराडी यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी संतोष गायकवाड आणि संच या ठिकाणी कार्यक्रम सादर करीत आहे आपण सर्वांनी या ठिकाणी मला सहकार्य करीत आहेत आणि आनंदाच्या शुभेच्छा मला या ठिकाणी आमच्या सर्व कलाकारांकडून येत आहे त्याबद्दल अंतःकरण गैरवरून येत आहे आनंदी होत आहे तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे यानंतर माझे लहान भाऊ सुमेध गायकवाड हे आपली एक गीत गाऊन सेवा करणार आहेत आपण सर्वांनी गोड करून घ्यावं दरवाजा किडे आवाज कमी कर हॅलो